आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। श्री स्वामी समर्थ पायदळ पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी चॅरिजन फाउंडेशन तर्फे अल्पोपहाराचे आयोजन। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। गोरेगाव रायगड। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या श्री स्वामी समर्थ पायदळ पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांची सेवा करण्यासाठी चॅरिजन फाउंडेशन धावून आले। 4 जानेवारी 2026 रोजी आयोजित या पालखी सोहळ्याच्या मार्गावर फाउंडेशनच्या वतीने भाविकांसाठी सकस अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। भक्ती आणि सेवेचा संगम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोरेगाव येथून श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे प्रस्थान झाले। या पायदळ यात्रेत रायगड जिल्ह्यातील शेकडो भाविक सहभागी झाले होते। भक्तिमय वातावरणात निघालेल्या या दिंडीतील वारकऱ्यांची आणि भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने चॅरिजन फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने पुढाकार घेतला। चॅरिजन फाउंडेशनचे सामाजिक योगदान। चॅरिजन फाउंडेशन ही संस्था केवळ धार्मिक उत्सवातच नव्हे तर आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असते। ग्रामीण भागातील गरजू घटकांना मदत करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे। संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन NS रंधावा यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था विविध सेवाभावी प्रकल्प राबवत आहे। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन NS रंधावा, सतीश काळे, सचिन वाघ, विलास आठवले, किशोर झेंसे, विजयश्री कराड, अनिल कराड, सुजाता इंगळे आणि चॅरिजन फाउंडेशनच्या इतर सर्व सदस्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून भाविकांना सेवा दिली। स्वामींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची सेवा करणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो। भक्ती आणि समाजसेवा यांचा हा मेळ घालण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे। कॅप्टन NS रंधावा, अध्यक्ष चॅरिजन फाउंडेशन। या उपक्रमाचे गोरेगाव परिसरातील नागरिकांनी आणि पालखीतील भाविकांनी मनापासून कौतुक केले। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन NS रंधावा।